किती दिवसांनी तुमच्या हातचं पिठलं खाल्लंय मी. आवडलं? अहो आवडलं म्हणजे काय, अख्खी कढई संपवतो बघा आता. पण आजी बरोबर बोलल्या होत्या, इथे खरंच प्रत्येक पावलावर एक नवीन आव्हान आहे. आपण तुम्ही सोबत असाल तर कुठलंही आव्हान वाटतच नाही ना. पण कोणी सांगावं, ही फक्त सुरुवात असेल तर. तिकडे सलील आणि ती पोरगी एकटीच आहे आणि हिचं काही संपतच नाहीये. काय सरप्राईज आणलंय सांगत पण नाहीये. मस्त झाली आहे ब्लॅक कॉफी समीरची आई. 2 कप झाले कॉफीचे आणि तू सांगतच नाहीयेस काय सरप्राईज आहे. नाही म्हणजे तिकडून आग लागल्यासारखी घेऊन आलीस ना आणि आता इथे गप्प बसलीयस. सांगणार सांगणार. माझी दुबईची मैत्रीण आहे, म्हणजे दुबईलाच असते. ती आज सकाळी दुबईवरून आली आणि मी तिला दुबईवरून येताना ना माझ्या गोड समीरच्या आईसाठी गिफ्ट आणायला सांगितलं. सो टाडा. बघत काय बसलाय समीरची आई. 1 मिनिट मी ओपन करून दाखवते. हे घ्या घ्या हातात धरा. हे माझ्यासाठी येस. केवढं महागातलं आहे ग हे. खरे का ग खडे आपले हिरे. फर्स्ट कॉपी आहे पण ह्या बावळटाला काय करणार आहे. डायमंड स्टडीड आहे. पण हे असं अचानक आईसाठी सरप्राईज वगैरे बघू. अचानक नाही ग. ऍक्च्युली माझं जेव्हा समीरशी लग्न ठरलं ना तेव्हा माझ्या मनात होतं की माझ्या होणाऱ्या गोड सासूबाईंसाठी मी काहीतरी एक्सक्लुझिव्ह गिफ्ट द्यावं. पण शेवटी झालं नाही. आय मीन माझं लग्न. सो मी त्या दुबईच्या मैत्रिणीला सांगून ठेवलं होतं की असं एखादं वॉच बघून ठेव, घेऊन ठेव. आणि नंतर मी तिला सांगायचंच राहिलं की आता आणू नकोस. ती बिचारी घेऊन आली ना, मग म्हटलं की ज्याचं आहे त्याला द्यावं. आले घेऊन. झाडून घ्यायला लागेल. समीर समीर मला द्या, मी झाडून घेते. अहो द्या. नाही झाडतो ना. अहो हे काम मी करू शकते ना, द्या ना. काय असं करताय तुम्ही? तुम्हाला जाऊन आराम करायला सांगितलं ना. तिकडे भांडी घासत होतो तिकडे यालात मागे मागे. आता झाडतोय तर तिथेही माझ्या मागे मागे येतं. जाऊन आराम करायचं. पण दोघांनी मिळून करण्यासारखं काम आहे तर मग एकाने कशाला उगाच राबत बसायचं ना. आणि कसं आहे, दोघांनी मिळून काम केले तर जरा गंमत येते त्यात. तुम्हाला एकट्याला बोर होईल म्हणून. गंमत कमाल आहे यार तुमची खरंच. बरं ठीक आहे, एक काम करूया. तुम्ही झाडून घ्या, मी ती धुतलेली भांडी लावते. हा
आई ग काय झालं? अर्पिता मॅडम, अहो मला ना थोडं असं थकल्यासारखं झालं, म्हणजे असं विकनेस आल्यासारखं वाटतं आणि गरगरतं पण आहे, म्हणजे डोकं जरा असं गरगरतंय? हा